चांडोरे जमिनीच्या आतमध्ये लपलेला एक ऐतिहासिक ठेवा हे आपण पाहण्यासाठी आज चांडोरे या ठिकाणी जाणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे कला भटकंती। तर मित्रांनो, माणगाव तालुक्यामधील चांडोरे एक छोटंसं गाव आहे, खेडेगाव आहे। या ठिकाणी आत्ताच ज्या नवीन काही शोध करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये चांडोरे गाव हे झोतामध्ये येऊ लागलेलं आहे। या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवण्यासाठी चांडोरे या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे। तर मित्रांनो, आपण आता म्हसळ्यामध्ये आहोत। म्हसळ्यामधनं साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावरती चांडोरे हे गाव आहे। ह्या गावामध्ये आता आपण जातो आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथला काही ऐतिहासिक ठेवा आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा आणि आपल्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी दाखवणार आहे ते नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करा। निदान तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असणारे काही ठिकाणे पाहायला मिळतील। तर मित्रांनो, चला व्हिडिओला आपण सुरुवात करतोय आणि पुढे गेल्यानंतर आपण चांडोरे गावामधील जे ऐतिहासिक ठेवे आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर निघूया। तर मित्रांनो, ही माहिती गोळा केलेली तुमच्यासाठी रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्याच्या चांडोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर या संस्थेच्या मदतीने सुरू असलेल्या उत्खननामुळे चांडोरे या गावाचे नव्हे तर रायगड जिल्ह्याचेही पाताळात दडलेल्या वैभवशाली इतिहास समोर येण्याची सुरुवात झाली आहे। तसे पाहिल्यास चांडोरे गावात पूर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तित्वात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता। मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणं शक्य नव्हते। गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी भागात स्थायिक झाले। मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरूकता असल्याने चांदोरकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहिशाल विभागास इंडियन स्टडी सेंटर इन्स्टूसेन या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला। एवढंच नव्हे, येथील नागरिकांनीही उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले। मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक हे चांदोरकर गावांचे अविभाज्य घटक झाले होते। मंदिर परिसरात गेल्यानंतर मंदिराच्या साईडला आपल्याला हा मोठा असा तलाव पाहायला मिळतो। लाल बुंदा मातीच्या पार्श्वभूमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याची पारणं फिरतो। जलाशय विहिरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्रोत। चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवतो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खूप वैभवसंपन्न असेल, भरभराटीत असावे। चांदोरे हे गावाचे ज्ञात इतिहासाबद्दल अजून बरीच माहिती प्रकाशझोतात यायची बाकी आहे। मात्र या गावचे पूर्वीचे नाव चंद्रपूर असावे असा कयास बांधता येतो। शिलाहाराच्या ताम्रपटात व शिलालेखात अनेक वेळा चंद्रपूर असे उल्लेख येतो। अर्थात चांदोर या गावाचे अनेक गावे अस्तित्वात आहेत, मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातील चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही। समोर पाहताय हे आहे चांदोरेमधली ग्रामपंचायत आणि ह्याच रस्त्याने पुढे जे कौलारू मंदिर पाहताय, इथून आपल्याला त्या समोरच्या रस्त्याने आतमध्ये जायचं आहे। इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला शिव मंदिर समोरच पाहायला मिळतो। या शिव मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला काही विरगळी पाहायला मिळतात। तर मित्रांनो, तेच आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, फायनली आपण चांडोरे या ठिकाणी पोहोचलो आहे आणि आता इथे समोर जे आपल्याला विरगळी वगैरे जमिनीतनं खोदकाम केलं होतं त्याच्यातनं मिळाले आहेत, त्या तुम्हाला दाखवण्याचा मी आता प्रयत्न करणार आहे। तर समोर एक जांभ्या दगडामध्ये मंदिर आहे, त्याच्याच परिसरामध्ये ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत। तर ते मी आता तुम्हाला दाखवतोय। याच तलावाच्या साईडला आपल्याला एक शिव मंदिर दिसून येते।
शिवमंदिर तसे कौलारू छप्पर असलेले शिवमंदिर होते, पण नव्याने या शिवमंदिराचे बांधकाम स्वरूपात जीर्णोद्धार करण्यात आले आहे. याच शिवमंदिरात चांदोरे परिसरात उत्खनन झाले होते. सापडलेल्या काही प्राचीन सतीशिळा, विरगळी व मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. शेषशाही विष्णू मूर्ती रायगड जिल्ह्यात क्वचितच कुठेतरी सापडली असावी. ही मूर्ती पाहता या परिसरात प्राचीन काळी वैष्णवपंथीय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते. अर्थात या मूर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्य शैलीशी जुळणारी असल्याने इसवी सन 7व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेच्या या गावातील स्थापत्य शैलीशी संबंध असल्याची शक्यता बळावते. चालुक्य घराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्य शैलीमध्ये विष्णूची रूपे आपल्याला प्रामुख्याने पाहावयास मिळतात. तर मित्रांनो, हा होता चांडोरेमधील शिवमंदिर. जो आता तुम्ही पाहताय, आपण आहोत शिवमंदिरामध्ये आणि पूर्ण मंदिराचं बांधकाम हे चिऱ्यामध्ये आहे, म्हणजेच जांभा दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे. तुम्ही हे मंदिराचे खांब पाहू शकता. पिलर दगडाला कोरून या मंदिराचं काम केलेलं आहे. अतिशय शांत आणि सुसज्ज असं वातावरण या वातावरणामध्ये हे मंदिर आहे. मंदिरातून आपण दर्शन घेतलं आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला आपण आता चाललो आणि जे उत्खनन या ठिकाणी झालं होतं त्या उत्खननामध्ये ज्या विरगळी मिळाल्या होत्या त्या मी आता तुम्हाला फायनली दाखवणार आहे. त्याआधी तुम्हाला मंदिराचा मागील भाग दाखवत आहे. मित्रांनो, हा आहे मंदिराचा मागचा भाग. वरती पाहू शकता हा घुमट आहे, तो सुद्धा चिऱ्यामध्ये बांधकाम केलेला आहे. आणि हा आहे मंदिराचा परिसर. मंदिरालाच लागून एक तलाव आहे. आणि आता फायनली तुम्हाला या ठिकाणाच्या मिळालेल्या विरगळी तुम्हाला दाखवतो. विरगळी आहेत त्या काही भग्न अवस्थेमध्ये आहेत, तर काही स्तुस्थितीमध्ये आहेत. त्या आपल्याला पाहायला मिळतात इथे. येथे पाहायला मिळणाऱ्या सतीशिळा, विरगळी या गावचं झालेल्या एका महासंग्रामाची यशोगाथा सांगताना आपल्याला दिसून येतात. चांदोरे गावचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्यांचे निरीक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आपल्याला पाहता येतो. पूर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजांचे स्मारक प्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालीन युद्धाचे जिवंत प्रसंग कोरले जात. चांदोरच्या विरगळींमध्ये दाखवलेल्या प्रसंगात 2 अश्वारूढ व्यक्ती हातात भाले अथवा तलवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती स्त्री सदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळीसुद्धा स्त्रिया महापुरुषांच्या किंवा पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्य तत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वरती कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे, कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देवदानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी, कारण या सतीशिळेवर कोरलेला प्रसंग हा पुन्हा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे. कारण
यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरूढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे. खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी आणि एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे. याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामात धारातीर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय या ठिकाणी गणपती तसेच इतर देवतांच्या भग्न अवस्थेतल्या मूर्त्या आपल्याला दिसून येतात. चांदोरे गाव ज्या डोंगर रांगेत स्थित आहे त्याच डोंगर रांगेत मसळ्याच्या दिशेने गेल्यास नवगर नावाचे एक गाव लागते. तिथे अमृतेश्वर हे प्राचीन व सुरेख असं सुंदर शिवमंदिर आहे. या शिवमंदिराचा आणि चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदिराबाहेरसुद्धा पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचीन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडायचा अजून बाकी आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. या ठिकाणी लांबून लांबून पर्यटक हे वैभव पाहण्यासाठी येत असतात. ज्या पर्यटकांना इतिहासाची ओढ आहे ते पर्यटक तर आवर्जून या ठिकाणी येत असतात. तर मित्रांनो, ह्या होत्या काही शिळा, दगडी शिल्प, सतीशिळा ज्या आपण चांदोरे परिसरामध्ये शिवमंदिराजवळ असलेल्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आपण हे जमिनीतून आलेले चांदोरे गावातील वैभव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, फायनली आपण चांदोरे येथील ज्या विरगळी होत्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. माणगाववरून मोरबा रोडने तुम्ही चांदोरेकडे येऊ शकता. साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती माणगावपासून चांदोरे हे गाव आहे. चांदोरे गावाच्या इथे आल्यानंतर हायवेपासून 1 मिनिटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे, शिवमंदिर. या शिवमंदिराच्या साईडलाच तुम्हाला विरगळी पाहायला मिळतात. तर विरगळी कशाला म्हणतात याची व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे. तुम्ही तिथे जाऊनसुद्धा पाहू शकता विरगळी कशाला म्हणतात. आणि हे सुद्धा असंच आहे. ह्या मंदिराच्या आवारामध्ये जे उत्खनन केलं होतं त्या उत्खननामध्ये जमिनीमधनं मिळालेले काही ऐतिहासिक शिल्प आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विरगळी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या विरगळ्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये नंदी आहे, काही विष्णू अवतारामध्ये एक भग्न अवस्थेतली मूर्ती आहे. अशा बऱ्याचशा मूर्त्या आपल्याला इथं पाहायला मिळाल्या, त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. काही भग्न अवस्थेमधल्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे होतं चांदोरे आणि चांदोरेच्या परिसरामध्ये उत्खनन करून मिळालेल्या ह्या विरगळी होत्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारीच असलेलं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुर्तास आपण इथेच थांबतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.